भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातला 10वा श्लोक आपण बघतोय. आधी प्रार्थनेने सुरुवात करू आणि मग नंतर आपण 10वा श्लोक बघूया. अश्विनी. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। हरिः ओम्। हरिओम. आपण 10वा श्लोक म्हणूयात एकदा. गीतेचा गीताईचा आणि मग सुरुवात करते. म्हणतेस अश्विनी? हो. वीतरागभयक्रोधा मन्मया मामुपाश्रिताः बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः। नाही तृष्णा भय क्रोध माझ्या सेवेत तन्मय झाले ज्ञान तपे चोख अनेक मज पावले. या श्लोकामध्ये एकंदरीतच परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी काय काय क्वालिटीज आपल्या अंगी असाव्यात त्या सगळ्या क्वालिटीज सांगितलेल्या आहेत. आपण जसं सुरुवातीला बघितलं की नाही मला येऊन मिळतात, पण मिळतात मी त्याच्याकरता त्यांना आधी काय मिळवावं लागतं तेव्हा ते मला येऊन मिळतात, हे सगळं इथे सांगतोय. त्यातलं पहिलं आपण बघितलं वीतराग भय क्रोधा. त्याच्या पुढचं आहे मनमयाहा आणि मामुपाश्रिता. मनमयाहा बद्दल आता आपण जरा बोलूया. मनमय म्हणजे काय, तर आता ज्ञानाची ओढ आणि ईश्वराबद्दलचं प्रेम हे बऱ्याच जणांना असतं, नसतं असं नाही, पण तरीही साधकावस्थेमध्ये असताना आपण या दोन भावनांची पक्क्या त्या मनात आपल्या सतत राहू शकत नाही, त्याला पक्क धरून राहू शकत नाही. कारण का, तर आपल्या अंतःकरणामध्ये वेगवेगळे विकारांचा नाच चालू असतो. म्हणजे उपभोग वासना असतात किंवा सांसारिक आकर्षण असतात आणि वेगवेगळे विकार म्हणजे काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे सारखे बदलून बदलून ह्याच्या जागी तो त्याच्या जागी तो असं सतत चालू असतं. अशा लोकांना गीता काय म्हणते, कामात मानः. दुसऱ्या अध्यायामधला 43वा श्लोक आहे, कामात मान स्वर्ग परा जन्म कर्म फल प्रदाम क्रिया विशेष बहुलाम भोगैश्वर्य गतीं प्रति. 44 भोगैश्वर्य प्रसक्तानां तया परुत चेतसाम व्यवसायात्मिका बुद्धी समाधौ न विधीयते. आपण इथे काय बघितलं की ज्ञानाची ओढ आहे, ईश्वराबद्दल प्रेम आहे, पण ते सारखं का टिकत नाहीये. तिथे आपण कंटिन्युअसली चिकटून का राहू शकत नाही. तर हे सगळे डिस्टर्बन्सेस इंटरनली आहेत आपल्यामध्ये. कारण आपल्याला विषयांचं आकर्षण एवढं जबरदस्त आहे की, आणि विषय सारखे बदलत आहेत, विषयांचं स्वरूप बदलत आहे. एकच गोष्ट मिळाली की चला आता आपण कायमचं तृप्त झालो असं तर होत नाही, मग परत दुसरं काहीतरी हवं असतं किंवा तीच गोष्ट अधिक हवी असते. अशा आकर्षणामुळे आपण जोपर्यंत कामात मानः आहोत, म्हणजे काम आपल्या मनामध्ये ठाण मांडून बसलेला आहे, तो सतत आपल्याला चालवत बसलेला आहे, तोपर्यंत आपली बुद्धी स्थिर होऊ शकत नाही. पण हेच योगज्ञानी व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये मात्र हा कामविकारांचा नाच नसतो, कोलाहल नसतो. त्यामुळे शांत अवस्थेत त्याचं चित्त हे चैतन्याशी तदाकार होतं आणि व्यवहारात वावरताना त्याच्या हातात काम असतं, त्याच्या मनात राम असतो आणि त्याच्या मनामध्ये प्रेम, ईश्वराबद्दलची प्रेमभावना असते. त्यामुळे त्या प्रेमभावनेचं नृत्य असतं आणि देवभावनेमध्ये त्याचं चित्त बुडालेलं असतं. त्यामुळे त्याला काम हा चालवू शकत नाही. आणि या अवस्थेला नारदांनी भक्तिसूत्रात म्हटलेलं आहे तन्मया, हा त्याच्याशी एकरूप झालेलं. तन म्हणजे ईश्वर किंवा परमात्मा तत्व. आता इथे स्वतः परमेश्वरच बोलतायत म्हणून ते म्हणतायत मनमया. तर असे हे तन्मया किंवा मनमया म्हणजे ईश्वरमय झालेल्यांचे विचार, उच्चार आणि आचार त्या तीनही मध्ये ईश्वराचं प्रामुख्य असतं आणि त्यामुळे इतकं प्रेमाचं अधिक्य असतं परमेश्वराप्रती की त्याच्यामुळे ते जणू काही भगवत स्वरूपच होतात. इतके ते भगवंताशी एकरूप होतात की त्यांना स्वतःचं वेगळं अस्तित्वच उरत नाही जणू काही. त्यांना म्हटलेलं इथे मनमया. इथे ज्ञानेश्वरांनी, आता आपण ज्ञानेश्वरी सगळ्यात शेवटी बघणार आहोत पुन्हा एकदा ओवी, त्याचा अर्थ आणि काही ओव्यांवरचं विवरण. पण जो आता तुकडा या विवरणाशी आता मला छान संदर्भ म्हणून घ्यावासा वाटतं तेवढाच मी फक्त घेते. जे सदा मियाची आथिले,
61व्या ओवीमधला हा तुकडा आहे. मियाची म्हणजे माझ्यात अंतःकरणाने येऊन राहिलेले. ही मनमया या पदाची ज्ञानेश्वरांनी केलेली अतिशय सुंदर व्याख्या आहे. तर आता एकांतामध्ये नामस्मरण किंवा ध्यान साधना या उपासनांच्या साहाय्याने जास्त एकाग्रतेने मन देवाशी जोडता येतं. पण मनमया ही त्याच्याही पुढची उच्च अवस्था आहे. मन देवाशी केवळ जोडलं जातं असं नाही, तर ते त्यात विलीन होतं. आपलं वेगळेपण टाकून ते त्याच्यामध्ये विलीन होतं. आणि या अवस्थेला शंकराचार्य म्हणतात की हे या ठिकाणी ईश्वराचं अभेद दर्शन घडतं. तेच म्हणजे मनमया. आता ज्यांनी उपदेश सार ऐकलं असेल त्यांना आठवण करून देते. उपदेश सारामध्ये जो भक्तियोग सांगितलेला आहे त्याच्यामध्ये हा उल्लेख आहे. भेद भावनात सोहमित्यसौ भावनाभिदा पावनीमता. मी भक्त आणि तू परमेश्वर अशा भेदभावनेने केलेल्या भक्तीपेक्षा मी तूच किंवा तोच मी आहे अशा अभेद भावनेने केलेली जी भक्ती असते ती सर्वश्रेष्ठ आणि अत्यंत पवित्र, अत्यंत उच्च दर्जाची असते, असं त्या श्लोकामध्ये आपण शिकलेलो होतो बघा. तर आता हे मनमय असणं हे कशा कशातनं जाणवतं, कशा कुठल्या गोष्टींनी दिसून येतं. तर एक तर ध्यान करणाऱ्या साधकामध्ये ध्यानामध्ये चित्त चैतन्याशी तदाकार होतं, चटकन होते ही गोष्ट. फार त्याला इंटरनल डिस्टर्बन्सेस त्रास देत नाही, किंवा स्वतःला विसरून नामस्मरणामध्ये रंगून जाणं असेल किंवा भक्ती संगीतात दंग होऊन जाणं असेल, कथा कीर्तन श्रवण प्रवचन पूजा अर्चा किंवा सद्ग्रंथांचं वाचन मनन चिंतन ह्याच्यामध्ये देहभान हरपून त्या गोष्टीत तल्लीन होऊन जाणं, या सगळ्या गोष्टीतून मनमया हा या शब्दांनी जी अवस्था सांगायचा प्रयत्न आहे ती आपल्याला व्यवहारात बघता येते. देहभान हरपून परमेश्वरातल्या कुठल्या तरी साधनेमध्ये आपण रंगून जाणं थोडक्यात. तर मनमया हा या पदामध्ये दोन गोष्टी दिसतात. एक योग म्हणजे जोडलं जाणं आणि भक्ती भावना, ह्या दोन गोष्टींचा इथे संगम आहे. मनमया हा म्हणजे मन ईश्वरमय होणं आणि असं तन्मय झालेलं अंतःकरण हे देवाच्या संस्पर्शामुळे दैवी गुणांनी उजळून निघतं. म्हणजे जेव्हा आपण देवाचं चिंतन करतो, समजा एखाद्या कृष्णाच्या कथेचं आपण श्रवण तल्लीन होऊन केलं असेल, तर त्यात कृष्णाचा जो पराक्रम सांगितलेला असेल त्या तो पराक्रम आपल्या मनामध्ये उतरतो आणि आपलं अंतःकरण उजळवून टाकतो. याच संदर्भामध्ये पांडुरंग शास्त्री आठवले खूप छान म्हणतात की जर तुम्ही गोपालकृष्णांच्या गुणांचं चिंतन केलं, त्यांच्या लीलांचं चिंतन करताना, तर तुम्ही दुबळे राहणारच नाही, तुम्ही दीन राहणारच नाही, किंवा तुम्ही अत्यंत क्षुद्र बापुडवाणे असे विचार करणारच नाही. कारण का, कपाळाला हात लावून श्रीकृष्ण बसलाय असं चित्र आपल्याला कल्पनेत आणू म्हटलं तरी सुद्धा येत नाही. तो आपल्याला कसा दिसतो की आयुष्यातल्या प्रत्येक परिस्थितीमध्ये तो लढतोय, त्याला सामोरं जातोय, त्याच्यात सहज हसत हसत प्रहसन्नीव. आता अर्जुन हा भर युद्धामध्ये मटकन खाली बसलाय तरी सुद्धा ते रागवत नाहीयेत त्याच्यावर, हसत त्याला डायरेक्ट काय झालंय तुझं हे. म्हणजे प्रत्येक गोष्टीला हसत हसत सामोरं जाण्याची त्यांची जी क्वालिटी आहे ती आपल्याला जर दिसते, तर अशा परमेश्वराच्या सान्निध्यात मनमय किंवा तन्मय होऊन राहिलं तर ते गुण आपण आत्मसात करायला हवे, ते आपल्यात येतात. आणि मग असे ईश्वरामध्ये तन्मय होणाऱ्याच्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टीतूनच जणू काही देव डोकावत असतो. इथे तुकाराम महाराजांचा एक फार छान अभंग आहे. एक 2-3 अभंग मी या दृष्टीने सांगणार आहे, कारण मनमय किंवा तन्मय होणं ही गोष्ट आपण फक्त कल्पनात करू शकतो, आपण खूप दूर आहोत त्याच्यापासून. त्यामुळे आपण हे 2 अभंग जरा बघूया. तुकाराम महाराजांचा आधी सांगते. कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस म्हणे घ्या हरी, देखिलाय डोळा पैसला मनी तोची वदनी उच्चारी, आपुलियाचा विसर भोळा गोविंदा कळा कौतुके, तुका म्हणे हासे जन नाही कान ते ठे. तर काय झालंय त्याचं काय वर्णन केलंय ते सांगते. गोपीच्या तन्मयतेचं वर्णन करणारा हा अभंग आहे. एक गोपी जी अत्यंत श्रीकृष्णावर प्रेम करणारी आहे ती कृष्णमय झाली, पण व्यवहार तर तिला पण चुकला नाहीये. मथुरेच्या बाजारात जाऊन दूध दही ताक वगैरे सगळं विकायचं तर आहे, ते ती घेऊन चालली, पण मनात तिच्या कृष्ण कृष्ण चाललंय, हरी 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 चाललंय. तर तिथे ती बाजारात विकतीये, तर तिने काय म्हणायला पाहिजे, हे दूध घ्या दही घ्या ताक घ्या, तर ती म्हणते काय, हरी घ्या हरी घ्या हरी घ्या.
आणि ही असं काय वेड्यासारखं बोलते म्हणून सगळे लोक तिला, गिराईक लोक जे आलेले आहेत ते हसतायत, किंवा आजूबाजूचे ते सहविक्रेते ते सांगतात की ही काय चाललंय हिचं वेडेपणा. पण ते आपल्याला हसतायत, कोणी आपली कुचेष्टा करतंय, हे सुद्धा तिचा ध्यानीमनी नाही, कारण तिच्या मनात ध्यानामध्ये फक्त हरी 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 असंच आहे. तुम्ही सगळ्यांनी एक दुसरा पण एक भक्तिगीत ऐकलं असेल, मला ते फार आवडतं. राधा गवळण करीते मंथन, अविरत हरीचे मनात चिंतन. त्याच्यामध्ये अगदी हाच जो तुकाराम महाराजांनी या गोपीबद्दलचा भाव व्यक्त केलाय तोच फार सुंदर व्यक्त केलेला आहे. की ती करतीये काय, आपण जे मगाशी म्हणलं की ज्याच्या हातात काम आणि मनात राम, तीच ही अवस्था आहे की ती ताक घुसळतीये पण प्रत्यक्षात तिच्या मनामध्ये श्रीकृष्णाचं चिंतन चालू आहे. आणि त्यामुळे तिचं सगळ्या व्यक्तिमत्व कृष्णमय कसं होऊन गेलंय त्याचं फार सुंदर वर्णन त्या कवितेमध्ये आहे. सुवर्ण चंपक यौवन कांती, हिंदोलतती मागे पुढती, उजव्या डाव्या झुलत्या हाती, कृष्ण कृष्ण ते बोलत कंकण. म्हणजे तिचे जे कंकण वाजतायत, हात पुढे मागे होतायत रवी घुसळताना, ते सुद्धा जणू काही कृष्ण कृष्ण म्हणतायत. पुढे नाद मुरलीचा पडता कानी, बाबरली ती गोकुळ हरणी. कृष्णाची मुरली जेव्हा त्याच्या कानावर येते तेव्हा तिला असं वाटतं कधी एकदा जाऊन त्याला भेटते, पण हातातलं काम सोडून जाणं तर शक्य नाहीये. त्यामुळे तिची सैरभैर अवस्था झाली. त्यामुळे ती तिथेच घरातल्या घरात अस्थिर झालेली आहे. आणि तेव्हा तिच्या पायातले जे पैंजण आहेत त्यांचा जो छुमछुम आवाज आहे ते सुद्धा जणू काही त्या कृष्णाच्या गुणांचं वर्णन करतायत. म्हणजे तिचे जे काही लायलेले अलंकार जे आहेत त्याच्यातून सुद्धा कृष्णाचा ध्वनी येतोय. आणि शेवटची तिची तर अवस्था ही फारच सुंदर वर्णन केली. राधे विणते मंथन चाले, नवल बघाया नवनीत आले. राधे विण, राधेच्याच हाताने मंथन चाललंय, पण ती तिथे नाहीच आहे. ती कृष्णाजवळ कधीच जाऊन पोचलेली आहे. जेव्हा तो बासरीचा सूर आला तेव्हाच तिचं मन तिकडे गेलेलं आहे. आणि ती फक्त शरीराने तिथे उरली आहे पण मनाने नाहीये. आणि असं असूनही हे मंथन कसं चाललंय हे आश्चर्य बघायला जणू काही ते लोणीवर डोकावून बघतंय की काय ही अवस्था आहे राधेची. राधा इथे नसून सुद्धा ही मंथन कसं काय चाललंय. ध्यान तीयेचे, त्या लोण्याला काय दिसतं, नवनीताला काय दिसतं, ध्यान तीयेचे उघडे डोळे, दृष्टी पुढती देवकी नंदन. तिचं ध्यान चालू आहे पण बंद डोळ्यांनी नाही बरं का, उघड्या डोळ्यांनी. उघड्या डोळ्यांनी ती ध्यान करते कारण समोर त्या दृष्टीसमोर काय आहे, आजूबाजूचं सगळं जग लुप्तच झालेलं आहे आणि तिच्या डोळ्यासमोर फक्त देवकी नंदन कृष्णच आहे. तर अशी ही मनमय किंवा तन्मय अशी जी अवस्था आहे अशी आपण ऐकली की आपल्याला वाटतं की बापरे, असं जर आपलं काही झालं तर आपले व्यवहार कसे चालतील कोणाच ठाऊक, आपला काहीतरी असा वेडेचार होतील की काय. पण आपल्यासारख्यांनी एवढा विचार नाही केला तरी चालेल. आपली साधी एकाग्रता होता होताच पुरे वाटे, तर एवढी तन्मयता कुठून होणार. तर ही झालं मनमया बद्दल. आता पुढचा शब्द आहे माम उपाश्रिता. माम उपाश्रिता म्हणजे माझा, म्हणजे देवाच्या आश्रयाने किंवा आधाराने राहिलेले. आता वीतराग भय क्रोधा या शब्दामध्ये संसाराशी संबंध विच्छेद दाखवलेला आहे. आणि हे जे पुढचे दोन शब्द आहेत मनमया आणि मामुपाश्रिता, त्याच्यामध्ये भगवंताविषयीची तल्लीनता. आता कुणाचा ना कुणाचा आधार घेतल्याशिवाय किंवा आश्रय घेतल्याशिवाय मनुष्य राहू शकत नाही. तर जोपर्यंत मनुष्याचा स्व हा भगवंताचा आश्रय घेत नाही, भगवंताचा आश्रित होत नाही, तोपर्यंत त्याची पराधीनता संपत नाही आणि त्यामुळे तो दुःख भोगत राहतो. आता आश्रित या शब्दाचा अर्थ, एक अर्थ म्हणजे अनेक अर्थ आहेत, म्हणजे त्याचा एक अर्थ सेवक असा पण आहे. आणि हाच अर्थ घेऊन परत ज्ञानेश्वर महाराजांच्या ओवीतला, त्या 66व्या ओवीतला दुसरा चरण, महाराज काय म्हणतात, माझी या सेवा जियाले. म्हणजे काय, त्यांचं जीवन म्हणजे ईश्वराची सेवा. म्हणजे माम उपाश्रिता म्हणजे माझा आश्रय घेतलेले, माझे आश्रित झालेले, म्हणजे माझे सेवक बनलेले जे लोक आहेत ते जे जे कर्म करतात त्यांनी माझी पूजाच होते. मग आता इथे कर्मपूजेच्या लेव्हलला जायला हवं असेल तर ते कसं असायला हवं, तर स्वकर्म अत्यंत उत्कृष्ट असायला हवं. त्याचबरोबर ते स्वतःच्या आणि इतरांना आनंद देणारं आणि कल्याण करणारं पण असायला हवं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे सगळं असून ते करत असताना
ईश्वराच्या सेवेचा किंवा पूजेचा भावही असायला पाहिजे. इथे परत उपदेश साराचा एक श्लोक अनिवार्यपणे मला आठवतो. जगत ईषधी युक्त सेवनम अष्टमूर्तीभृत देव पूजनम. जगत ईषधी युक्त सेवनम म्हणजे जगामध्ये सगळीकडे परमेश्वरच धरलेला आहे अशा अशा बुद्धीने किंवा अशा भावनेने जो सगळ्या समाजाची किंवा सृष्टीची सगळ्या जगाचीच सेवा करतो त्यांनी जणू काही परमेश्वराचीच पूजा केलेली आहे. कारण तो परमेश्वर कसा आहे, तो 8 गोष्टींच्या माध्यमातून सगळ्या जगामध्ये भरून राहिलेला आहे. त्या कुठल्या 8 गोष्टी? पंचमहाभूत, सूर्य, चंद्र आणि जीव असे ते 3 अष्टमूर्ती सांगितलेले आहेत. अष्टमूर्तीभृत 8 गोष्टींनी धरून ठेवणारा संपूर्ण विश्व. आता इथे माम उपाश्रिता हा म्हणजे परमेश्वराचं आश्रित होणं, याच्यामध्ये असं अभिप्रेत नाहीये की भक्तांनी किंवा साधकांनी कर्तव्य कर्माकडे दुर्लक्ष करून देवाकडूनच आपलं ऐहिक सांभाळलं जावं अशी काही त्यांनी अपेक्षा ठेवावी, अशी काही अपेक्षित नाहीये किंवा असा काही भक्ताचा भाव नसतो. तो मी देवाचा आश्रित आहे असं म्हणायची भक्ताला लाजही वाटत नाही. तेच काही कर्तृत्ववान माणसांना मी कुणाचा आश्रित आहे किंवा मला कुणाची गरज पडते, मला कुणाचा आधार घ्यावा लागतो असं म्हणताना सुद्धा त्यांचा अहंकार दुखावला जातो. मग ती माणसं काय म्हणतात की आपण कशाला देवाकडे काही मागायचंय, आपण आपलं कर्तृत्व करावं, देवाने आपल्याला हातपाय दिलेलेच आहेत ना, मग आपण आपलं कर्तृत्व करावं, सारखं कशाला देवाकडे काही मागायला जायचंय. तर हे माझं कर्तृत्व हा जो भाव त्यांच्या मनामध्ये असतो किंवा तो त्यांच्या कृतींमधून दिसतो, तो मात्र भक्ताला काही मानवत नाही. कारण का? कारण आपलं कर्तृत्व असं काही वेगळं नसतंच. देवानीच योग्य परिस्थिती समोर आणून ठेवलेली आहे, योग्य संधी दिलेली आहे. त्या संधी घेण्याची प्रेरणा म्हणजे इच्छाशक्ती देवानीच दिलेली आहे. ते कसं करायचं त्याचं ज्ञान देवानी दिलेलं आहे. आणि शारीरिक, मानसिक, बौद्धिक या सगळ्या शक्ती किंवा इतर जी व्यावहारिक साधन सामुग्री ते काम पूर्ण करण्यासाठी ते सगळंच जर परमेश्वराने दिलेलं आहे, तर इतकं सगळं मला रेडीमेड मिळाल्यानंतर माझं कसलं आलंय कर्तृत्व? त्याला माझं कर्तृत्व हा भावच भक्ताला मान्य नाहीये. बालकाचं आईशी जसं नातं असतं तसं भक्ताचं या पूर्णपणे आश्रित असलेल्या भक्ताचं देवाशी असतं. तो संपूर्णपणे देवावरती अवलंबून आहे की मी माझं कर्तव्य कर्म योग्य रीतीने करतोय, म्हणजे कर्माने मी त्याची सेवा करतोय, त्याचा सेवक आहे. आणि सगळ्या गोष्टींसाठी, बुद्धीपासून शरीरापासून व्यावहारिक साधन सामुग्री पर्यंत सगळ्या गोष्टींसाठी मी पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून आहे आणि त्याचा मी आश्रित आहे. हा उघड उघड भाव ज्याचा असतो त्याला इथे म्हटलेलं आहे माम उपाश्रिता. हा काय करूयात, एक 5 मिनिटं पुढे घेतलेलं चालणार आहे का? तर मग बहवा ज्ञान तपसा एवढं पूर्ण करते आणि मग त्याचं दुसऱ्या एक पद्धतीने जो अर्थ लावलाय तो आपण पुढच्या क्लासमध्ये बघू. बहवहा ज्ञान तपसा पूताहा, ज्ञान तपाने पवित्र झालेले अनेक, हा तुकडा बघतोय आपण याचा. आता इथे बहवहा म्हणजे अनेक जण, हे जे पद आहे ना ते काय सांगतं की अशा रीतीने ज्ञानतपाने पवित्र झालेले कित्येक महात्मे पूर्वी होऊन गेले आणि आजही विद्यमान आहेत. याच्यामध्ये सर्व आत्मज्ञानी व्यक्ती समाविष्ट आहेत. सिद्ध पुरुष, संत पुरुष, सद्गुरू या सगळ्यांचा अंतर्भाव ह्या बहवहा या पदाने याच्यामध्ये होतो. आता ज्ञान तप म्हणजे ज्ञान हेच तप आणि याचा अर्थ काय, ज्ञानस्थितीत राहणं. आणि ज्ञानतपाने काय होतं, तर माणसाचं अंतःकरण पवित्र होतं. म्हणजे काय होतं, तो विक्षेपरहित होतं, शांत होत. अज्ञानजन्य वृत्तींची अपवित्रता त्याच्यामध्ये त्या अंतःकरणामध्ये राहत नाही. आता इथे जो ज्ञान तपसामध्ये ज्ञान शब्द आहे ना, त्याचे 2 अर्थ आहेत बरं. पहिला अर्थ जो आहे, जो आधीच्या श्लोकामधला श्लोकाच्या संदर्भातून आपण घेतोय की जे भगवंताच्या जन्म आणि कर्मातली दिव्यता तत्वानी जाणतात ते ज्ञान, हा एक अर्थ. आणि दुसरा अर्थ आहे, अजूनही आपला कर्मयोगाचा धागाच पुढे आपण चालू ठेवलेला आहे, त्यामुळे कर्मयोगाच्या संदर्भामध्ये कर्मयोग म्हणजे काय त्याचं ज्ञान. तर दोन्ही दृष्टींनी आपण ज्ञान हे तप कसं असतं ते पाहणार. आता भगवंतांचा जन्म आणि कर्माची दिव्यत्व जो जाणतो तो भगवंताच्या जवळ जातो, पुन्हा मनमय होतो, त्याच्या लीलांनी तो प्रेरित होतो आणि त्यामुळे तो अत्यंत पवित्र होतो. कारण विष्णू सहस्रनामामध्ये म्हटलेलं आहे तसं
पवित्राणां पवित्रयो मंगलानांच मंगलम दैवतम देवतानांच भूतानां यो व्ययपिता. तो अत्यंत पवित्र आहे. मंगलातला मंगल आहे, पवित्रातला पवित्र आहे, सर्व दैवतांचं दैवत आहे आणि तो अव्यय असून सगळ्या भूतांचा तो पिता आहे. तर अशा भगवंताच्या जन्म आणि कर्माला तत्वानी जाणल्यामुळे आपोआपच नाशवान पदार्थांचं आकर्षण, त्यांच्याबद्दलचं ममत्व, ओढ ही त्या साधकाची, त्या भक्ताची हळूहळू कमी होत शेवटी पूर्णपणे नाहीशी होते. आणि त्यामुळे आपोआपच त्याच्या अंतःकरणामधली जी मलिनता आहे विकारांची ती नष्ट होते. कारण एक काम गेला की बाकीचे सगळे विकार कसे जातात ते आपण बघितलं होतं मागच्या वेळेला. आपण ते एका उदाहरणही पाहिलं होतं की त्या घरीच्या तोंडात मासाचा तुकडा असतो आणि मग जोपर्यंत तो तुकडा असतो तोपर्यंत ते सगळे कावळे तिला स्वस्थ बसू देत नसतात आणि तो आसक्ती रूपी माशाचा तुकडा एकदा पडला की बाकी सगळे शांत होतात. तेव्हा परमेश्वराची आसक्ती निर्माण होते तेव्हा आपोआपच इतर किरकोळ म्हणजे व्यावहारिक गोष्टींबद्दलचं आकर्षण कमी होतं आणि मग सगळे विकार कमी होत होत आपलं अंतःकरण स्वच्छ होतं आणि ज्ञान तपसा पूताहा ही अवस्था प्राप्त होते. आता दुसरं जे आपण बघितलं की कर्मयोगाच्या संदर्भातलं कर्मयोगाचं ज्ञान, तर ते ज्ञान काय सांगतं की शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, पद, वैभव, योग्यता, आपल्या अंगी असलेलं काही विशेष सामर्थ्य किंवा कौशल्य, हे जे काही आपल्याला संसाराकडून मिळालेलं आहे त्या सगळ्या वस्तू या संसाराच्या आहेत आणि संसारासाठी आहेत. त्या आपल्या आणि आपल्यासाठी मानण्याचा आपल्याला अधिकार नाही. मग आपल्याला अधिकार काय आहे? तर अधिकार फक्त त्या सगळ्या गोष्टींचा सदुपयोग करणं एवढाच आपल्याला अधिकार दिलेला आहे. आणि या वस्तू संसाराच्या आहेत म्हणून त्याचा सगळ्यात उत्तम उपयोग किंवा सदुपयोग काय? तर त्यांना सगळ्यांना संसाराच्या सेवेत लावणं हाच त्यांचा सदुपयोग आहे. त्यांना आपलं आणि आपल्यासाठी मानणं हेच वास्तविक पाहता अपवित्रता किंवा बंधन निर्माण करणारी गोष्ट आहे. त्यामुळे नाशवंत वस्तूंना आपलं आणि आपल्यासाठी न मानणं हेच ज्ञानतप आहे. आपण ज्ञानतप या शब्दाचा विशेष अर्थ बघतो आहोत की ज्याच्यामुळे हे ज्ञानतप ज्याला साधतं तो मनुष्य परम पवित्र होतो. कारण हे सर्व तपामध्ये श्रेष्ठ असं तप आहे. कारण या ज्ञानतपामुळे काय होतं की जडाशी बांधलेल्या संबंधाचा संपूर्णपणे विच्छेद आणि तो झाला की ज्ञानतपाने पवित्र होऊन मनुष्य भगवंताच्या भावाला म्हणजे सत्तेला म्हणजेच सच्चिदानंद स्वरूप अशा परमात्म तत्वाला प्राप्त होतो. म्हणून म्हटलंय की ज्ञान तपसा पोताहा मदभावम आगताहा. ज्ञानतपाने पवित्र झालेले माझ्या भावाला येऊन पोचतात किंवा पोचलेले आहेत असे अनेक. बहवहा हा शब्द आधी सांगून झालेले. मदभाव म्हणजे ईश्वर भाव आणि ईश्वर भाव म्हणजे ईश्वराचं ज्ञानस्वरूप. म्हणजे ह्या सगळ्या मदभाव मागताहा म्हणजे काय? तर आत्मज्ञान झालेले जे लोक आहेत ते या ज्ञान स्वरूपाशी युक्त अशा अवस्थेत कायम राहतात. आता कशावरून कळतं की ते हे ज्ञानस्वरूपाशी अखंड युक्त आहेत आणि ईश्वर भावात राहतात? ते 3 गोष्टींनी कळतं. पहिलं म्हणजे भगवंत कसे असतात? नित्य निर्लिप्त आणि निर्विकार असतात. तसेच हे सुद्धा मदभाव मागत म्हणजे ईश्वर भावाला पोचलेले सुद्धा तसेच अलिप्त आणि निर्विकार असतात. अलिप्त म्हणजे काय? तर त्यांना आसक्ती नसते, त्यामुळे ते कर्म करण्याशी किंवा कर्माच्या फळाशी चिकटलेले नसतात. त्यामुळे त्यांच्या कुठल्याच कृतीनी पुढची फळं निर्माण होत नाहीत, त्यामुळे त्यांना कर्मबंधन निर्माण होत नाही. हा अलिप्त म्हणण्याचा अर्थ आहे. आणि निर्विकार, निर्विकार हा शब्द आपण जनरली जरा निगेटिव्ह कनोटेशननी वापरतो. कसला मख्ख चेहरा, किती निर्विकार चेहरा होता. इथे तो अभिप्रेत नाही, मख्खता अभिप्रेत नाहीये बरं का. इथे 2 गोष्टी अभिप्रेत आहेत. तो काहीही हो, तो नित्य आनंदी आणि प्रसन्न असतो. कुठल्याही आंतरिक किंवा बाह्य गोष्टीचा म्हणजे बाह्य त्रासदायक गोष्टीचा असं म्हणून त्याच्या प्रसन्नतेवर अजिबात परिणाम होत नाही. त्याची प्रसन्नता तशीच टिकून असते कारण तो सच्चिदानंद स्वरूप अशा परमेश्वराशी जुळलेला असतो, नित्य आनंदाच्या ठेव्यामध्ये मग्न असतो. आणि दुसरं विकार म्हणजे हे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर ह्या विकारांचं थैमान त्याच्या अंतःकरणात येत नाही. ते त्याला कधीही डिस्टर्ब करत नाही, चंचल करत नाही, म्हणून निर्विकार. ही झालं पहिली गोष्ट की ज्याच्यामुळे ते ईश्वर भावात पोचलेले आहेत हे कळतं. दुसरं, जसं भगवंतासाठी काहीही करणं शिल्लक नसतं. 3ऱ्या अध्यायातल्या 22व्या श्लोकामध्ये भगवंत स्वतः म्हणतात
नमे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तमवाप्तव्यम वर्त एव च कर्मणी. म्हणजे मला तीनही लोकांमध्ये करण्यासारखं असं मला काहीच नाही का, कारण मला सगळं मला मिळालेलं नाही असं काही नाही आणि मला मिळवायचं आहे असंही काही नाही. पूर्ण आहे, संपूर्ण. त्या पूर्णत्वातून ही निष्कामता बाहेर पडते किंवा काहीच कर्माची प्रेरणा कुठपर्यंत असते, तोपर्यंत काहीतरी कमतरता आहे, अपूर्णत्व आहे, त्याच्यातून ती कर्माची प्रेरणा निर्माण होते. किंवा पूर्णत्वच आत वाटत असेल तर कर्माची प्रेरणा कशामुळे येणार. त्यामुळे ते निवांत असतात अंतःकरणातून. हाताने ते काहीच काम करत नाहीत असा नाही ना त्याचा अर्थ, पण ते धडपडून झगडून आपण जसे अगदी रेसमध्ये लागल्यासारखे लागून तसं करतो तसं काही करत नाही. ते काय करतात ते निवांतपणे करतात. हा निवांत शब्द पण आपण ज्ञानेश्वरीमध्ये बरेच वेळेला ऐकलाय की हे निवांतपणे घ्या. म्हणजे आत शांत राहा, बाहेर जे करायचं ते करा. आणि तिसरी क्वालिटी किंवा तिसरं लक्षण ज्याला म्हणून की भगवंत जसा केवळ भूतमात्रांच्या कल्याणासाठीच कर्म करतात. हे तीन आपण लक्षणं बघितली. पहिलं लक्षण अलिप्तता आणि निर्विकारता. दुसरं कर्माची प्रेरणा संपलेली असते, करण्यासारखं काहीही शिल्लक नसतं म्हणून ते स्वस्थ नसतात. तिसरं लक्षणात ते स्पष्ट झालेलं आहे की ते जे काम करतात ते कधीही स्वार्थासाठी करत नाही तर लोकांच्या कल्याणासाठी करतात. अशा प्रकारे आपण इथे हा श्लोकाचं पूर्ण विवरण आज आपण संपवलंय पहिल्या एका अर्थाने. वीतराग भय क्रोधाः मन्मयाः मामुपाश्रिताः बहवः ज्ञान तपसा पूताः मद्भावम आगताः. आता अनेक विद्वानांनी ह्याचे कसे वेगळे वेगळे अर्थ काढलेत ते आपण पुढच्या आपल्या क्लासमध्ये बघूया. आज आपण इथे थांबूया. प्रार्थना म्हणते. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. चला आता आपला